आणखीन एक नवीन दिवस. आज आपण चाललोय अयोध्या राम मंदिरला. आपल्या गाडीला थोडी दिक्कत आली बरं का. हे बघा इथं आहे ना, हे थोडं जड जायला लागलंय. हिटरला दाखवावं लागेल एकदा काय विषय झालाय, करावं लागेल काहीतरी. बाबा ठेवू राहिले आता पक्कड, कारण की आत्ताच थोडं ऑइल टाकले. दाखव 2 मिनिट थांब बरं. पॅक केलं मी. ओके, ते टाकून अशी उभी पडली नाही पाहिजे अशी. चला निघू आता. रात्री हॉटेलला थांबलो होतो. गाडीने सकाळी 5-5:30ला उठून घेतलंय. निघून चेकआउटचा टायमिंग झालाय 6ला. ओके म्हणलं. 6 वाजले, आता 6:15 झालेत. निघू टपकाने आता. इथून 350 किलोमीटर आहे. मोबाईल वगैरे लावतो. चला चहा प्यायला ते थांबून तेच भेटतो. इतना रेट आहे 102. जितकं जायचंय आपल्याला. झालं 500. ओके, अजून टाकावं लागत काय हो पेट्रोल. अजून टाकावं लागेल पुढं. आता पुढं टाकीन, जाऊन द्या. चला पुढं टाकीन म्हणलं, आता अजून टाकावं लागेल. चहा प्यायला थांबलोय थोडं आता. इथं बाबा बसलेत. गाडी चालवायला आज काय मुळच आहे ना मला. तरी पण किती आलोय आपण. सकाळी 389 दाखवत होतं, आता 326 दाखवतोय. हा 390 आणि आता 26. हा केला आम्हाला आपण. बरं 390 आणि आता 26 दाखवतो म्हणजे कसं काय. 326. चला घेतोय खाऊन, निघू मग लगेच. हायवे भारी आहे बरं का. पण विषय आज झालाय, दुपारची वेळ झाली, थोडे टुकडे येत होते त्याच्यामुळे थांबलो होतो. अजून आपल्याला आहे ना 199 करेक्ट 199 किलोमीटर जायचंय. 2:30 वाजता पोहोचू असं म्हणतो. पुढे आपण 100 किलोमीटर झालं का एक ब्रेक घेऊच. 10-15 मिनिटाचा, म्हणजे ब्रेक घेतला ना फ्रेश राहतं. आता थोडे फुटाणे होते ते खाल्लेत, पाणी वगैरे पिलोय, निघालो परत. तर बाबा बसते, हळूच बसा. ओके. अयोध्याला जर आपण लवकर गेलो 3 वाजता असा या दरम्यान, तर आहे ना मग बघू दर्शन होतं का नाही आज. म्हणते तिथलं गर्दी असती. बघू मग दर्शन जर आज झालं तर भारी होईल. आणि उद्या मग आपल्याला परत वाराणसीकडे निघायला हे होईल. आपलं एक दिवस असतं वाचन. जर नाही झालं तर मग उद्या आपल्याला थांबावंच लागेल. बघू तिथं गेल्यावरच कळण काय होतंय काय नाही. आपल्याला रूम पण बघावं लागणार, कारण की रात्री आज अयोध्येचं थांबावं लागेल आपल्याला. रूम बघू किंवा मग एखादा आश्रम बघू, काहीतरी बघू. इथं विषय आज झालाय की इतकं गरमायला लागलंय. विषय नाही करायचा, तिकडं बरं होतं असं वाटायला लागलं. आपलं गरमायला कसं गरमायला लागले. वरती जो पूल दिसतोय ना त्या पुलावर जायचं आपल्याला. इकडून फिरून थोडं आहे ना रस घेतलाय. हेल्मेट घातलं का घाम बापरे. चला भाऊ निघू आता, उशीर होतोय आपल्याला. अजून किती जायचंय, अजून 150. म्हणजे आपण आहे ना 50 किलोमीटर आलोय. चला पटकन जाऊन येऊ आता. सकाळीच 500चं टाकलं होतं, आता परत टाकावं लागू राहिलं भाऊ. संपलंय सगळं पेट्रोल. इथं राहायची जागा बघितली आहे, बरं झाली इथं पेट्रोल पंप आहे. चला भाऊ अयोध्यात आलोय आता. इथून आहे ना राम मंदिर अर्धा 1 किलोमीटर आहे. पण विषय असा की रस्ता बंद आहे, त्याच्यामुळे फिरवून जावं लागत आहे आपल्याला. त्याला मळालेलं सुद्धा आहे, त्याच्यामुळे आहे ना कपडे वगैरे हे करतो. बघा इथं बाबा आता हे काठे वगैरे सोड राहिलेत. हो गए भैया, हो गए. ओके, रूम तो पता ही है ना. हा कपडे वगैरे चेंज केलेत. आता बाबा आणि मी चाललोय राम मंदिर अयोध्याला. काय जायचंय आपल्याला. हळूहळू चढायचं. आलोय जवळ जवळ आपण आता. 5 मिनिटात पोहोचतो मंदिराच्या तिकडं. बघा किती मस्त बनवलंय.
जय सियाराम. आता पोहोचलोय, मंदिर इथंच आहे. गाडी तर तिकडे लावली आपण. बघा इकडे आहे ना आंघोळी चालू आहेत आपल्या गंगावानीचे. मस्तपैकी चालू आहे. आपण नाही करणार कारण की मी आत्ताच आलोय आंघोळ करून. लय घाण गरमलो होतो, डेंजर. मला डायरेक्ट केदारनाथच्या तिकडचीच आठवण आली. म्हटलं तिकडेच बरं होतं थंडी, पण इकडे आता ते हेच झालं. तर जाऊन दे, आपण आहे ना दर्शन घेऊ मस्तपैकी. आता बाबत निघाले हळूहळू पुढं. येताना काय खायचं ते खाऊ. बघू इथं थोड्या वेळ बसू आपण. इतकी खोल नाही गाडी, तिथं लोक उभा राहतात. जेवण चालू आहे गडीचं, बिस्किट चालू आहे. मला टेन्शन मला आपल्या झेंडा नाही पुरचढाव, कारण की इथं आहे ना एक काय म्हणतात त्याला माकड एका जणाचा डिक्कीतून शर्ट काढलाय ते खाऊ राहिलाय. हनुमान दादा, बापरे बापरे बापरे. इथं तर मस्त पाण्यात खेळणं चालू आहे बघा. तिथं ते तिथं बरं आहे भाऊ. हनुमान दादा पण आहे तिथं. हनुमान दादाच्या दर्शनाला त्या इथं मग राम मंदिरचं दर्शन घ्यायचंय. इथं बाबा आले, प्रसाद घेतलाय, गाडी लावली त्याच्यामुळे प्रसाद घ्यावा लागला आपल्याला. चलो अभी येते दर्शन अंदर, तो फोटो नाही निकालने देंगे. मी कधी निघलो होतो त्या रूमवरून आणि कधी पोहोचलोय, मंदिरच सापडत नव्हतं कुठं नाही. आधी त्या घाटापाशी गेलो, तिथून 2 किलोमीटर मंदिर होतं. मग पण तरी सांगितलं की बाबा आधी हनुमान दादाच्या मंदिरात जायचंय. हनुमान दादाच्या मंदिरात दर्शन घेतले, तिथं प्रसाद घेतला मस्त पैकी. आता आलोय राम मंदिरात. तिथं आय थिंक तेच कळस आहे वाटतं, काय माहिती मला आज सुद्धा कन्फर्म नाही. मला आता मोबाईल वगैरे इथंच ठेवावा लागेल. तुम्हाला आता भेटतो मी आल्यावर. तिकडून चाललं आता मी मोबाईल कुठे जमा करायचं, कुठून जायचं हा इथूनच जायचंय. देखते मोबाईल का जमा करते. फायनली पोहोचलोय आम्ही आता प्रवेशद्वाराच्या तिथं. त्या तिकडं सामान ठेवायचंय. आम्हाला जे भेटलं होतं ना ते चप्पल ठेवायचं होतं. बाबा हे चप्पल ठेवायचं, टोकन तुमच्याकडे ठेवावर. फिराफिरीला ये रे बाबा. चला इथं इथं तुम्ही थांबा, नाही तर चला माझ्यासोबत. मी ठेवतो आता सामान इथं. बरं इथं 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 थांबा मग. हा झाडापाशी म्हणजे कसं लगे लक्षात येईल ना भाऊ. आता मी लय मस्त फिरलोय. आता हे सामान पण घेतलंय. आता फक्त बुट घ्यायचे राहिले. ह्या इथून आलोय आम्ही आता चला निघालो. हे बघा लॉकर नंबर 31 आपला 11 होता. हे इथं घेतलं सामान. आता चाललोय हळूहळू हळूहळू. बघा इथून आहे ना आत जायचंय. मग आत गेलं का त्या तिकडं जायचं, तिकडून मग परत असं जायचं, मग परत असं जायचं, परत असं असं करून लाईन लागती. मग समोरच देव दिसते, आहे का नाही बाबा. आता बाबा बसलेत, परत जमलेत. विषयच नाही तसं करायचं, तर विषयच नाही बाबा. चला आता आहे ना जेवण करू. पहिले चपला घेऊ, गाडी काढू, जेवण करू आणि मग रूमवर जाऊन झोपून घेऊ. कारण की उद्या आहे ना आपल्याला जायचंय वाराणसीला, गंगा घाट. चला भेटू आता थेट उद्या. अशी 150 रुपयाला थाळी भेटली. 2 थाळ्या घेतल्यात बाबाने. मी कूलर पुढंच बसलो तो, लय गरम झालो. चला आता घेऊ जेवण करून मस्त पैकी. कशी एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा.